तर आपला खूप दिवसानंतर रायडिंगला जाण्याचा प्लॅन झालेला आहे. फक्त एकच खंत राहणार आहे का आपल्याकडं ॲक्शन कॅमेरा नाही आहे. तर आपला ग्रुप सगळा खाली जमा झाला आहे. तर आपण पण जाऊन बघूया. मला काय आयडिया नाही का आपल्या जोडीला कोण कोण येणार आहे. तर खाली गेल्यानंतर समजेल का कोण कोण येणार आहे. आपण राईडला निघलेलो आहे. अर्धा एक तास झाला आहे. आपल्या 2 स्कूट्या मागे आहेत. बाईक तशी फास्ट पळते त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही. मी ओव्हरटेक करून त्यांना पुढं आलो आहे. ते आता अजून मागे आहेत 10-12 किलोमीटर. तर त्यांच्यासाठी आपण थांबलो. तर फायनली 2 स्कूट्या आपल्या पुढे निघल्यात. आता आपण पण हेल्मेट वगैरे घालू आणि आपण पण निघू. आपण काय त्यांना 2 मिनटात पकडू. जास्त लांब तर गेल्या नाहीत त्या. जस्ट 2 मिनटं झालेत. चला निघूया. आपला 1 मिनिटात पाठी राहिला आहे त्याच्यासाठी थांबलो आहे. त्याला कॉल लावू. आता सध्या आपण आहेत कासारा घाटाच्या खाली. घाट चढायच्या आधी तेच सगळे बायकर म्हणजे आमचे 2 स्कूटीवाले जमा झाले असते. म्हणजे पुढच्या राईडला सुरुवात झाली असते. पण काय आपला तो कॉल वगैरे उचलत नाही. लफडा आहे. तो काय कॉल आपला उचलत नाही. तर आपण आता सीधा इगतपुरीचा टोल नाका आहे तिथं थांबू. तिथं कसं खायचे वगैरे दुकानं चांगली आहेत. तिथं जाऊन मिसळ वगैरे खाऊ. तोपर्यंत तो पण येईल हळूहळू. स्कूटी आहे ना त्याच्यामुळे लफडा होत आहे. तर आपण इगतपुरी टोल नाका सोडून आलो आहे मिसळच्या शोधात घोटी गावात. तर बघू त्यांना कुठं भेटले का मिसळ. तर फायनली आपल्याला भेटली आहे घोटीची माऊली मिसळ. जाऊया. तर फायनली आपलं ही मिसळ आलेली आहे. खाऊया आणि निघूया. तर आपण बारी घाटात थांबलोय जरा व्ह्यू एन्जॉय करायला. ही आपली गँग मस्त सह्याद्री हिरव्या रानाने सजलेली आहे. इकडं याच्या वरती कळसुबाईचं शिखर आहे. तर अजून मी तुम्हाला सांगितलं नाही का आम्ही चाललोय कुठं. तर आम्ही अशा किल्ल्यावर चाललोय त्याला ट्रॅकिंगची पंढरी म्हटली जाते. तर तुम्ही ओळखा. तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच का कोणत्या किल्ल्यावर आम्ही ट्रेकिंग काढलेली आहे. सध्या आहे कळसुबाईच्या शिखराच्या खाली. आणि इकडं भंडारदरा साईडला येत असाल तर तुम्हाला बरेचसे ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. तुम्हाला एक बॅनर दाखवतो. जर फिरायचं असेल तर नक्की या. तर आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनवर आलोय ट्रेकिंगसाठी. आपली गँग आम्ही 5 जण आहेत. हॅलो ब्रो. चला आम्ही खूप मोठ्या प्रवासानंतर इथं पोहोचलेलो आहे. अतिशय कठीण प्रवास होता आमचा 5 तासाचा, तब्बल 5 तासांचा. काय सांगू तुम्हाला. आता या दोघांनी स्कूटी घेतली. वरती जाम घ्या. आमच्याकडे बाईक नव्हतं तर आम्ही स्कूटी घेऊन आलो ना, त्याच्यामुळे टाइम लागला. जास्त काही विषय नाही. जाऊ दे आता आम्ही इथं कव्हर करू. काय आमचा टार्गेट आहे 2 तासात पोहोचायचं वरती. ओके 2 तासात वरती पोहोचायला. बघू किती टाइम लागतो. 10 वाजलेत. आम्हाला एवढं उंच वाटत नाही कारण की आम्ही याच्या अगोदर कळसोबाई चढलोय, माऊली चढलोय, भरपूर गड चढलोय. काय करतोय तुझी शूटिंग. तर आपण एक गडाच्या पायथ्याशीच एक गोष्ट विसरलोय जी आपण वरती बनवणार होतो. मॅगी आणि टोप खालीच विसरून आलोय स्कूटीच्या डिक्कीत. तर तो विसरणारा व्यक्ती हा. आणि त्याला मोठा कारण हाच आहे. आर्ट आणि आर्टिस्ट तोच आहे.
ते पण एकदा नाही तब्बल 2 वेळा दोन वेळेस झालाय. पब्लिक मला एक सांगा, माणूस असतो त्याच्याकडनं एकदा चुकी होते, पण ह्यो परत परत तीच चुकी करतो. याला काय शिक्षा दिली पाहिजे? मी तर बोलतो याला न मॅगी खाता घरी पाठ, नाही तर इथूनच घरी पाठवायला पाहिजे. मागाशी नाचत होता नालायक भाऊ. आणि तो बिचारा जीत आमचा पोरगा तो गेलाय तो पाण्याला. आता किती उंच आलं दाखवा जरा कॅमेरामॅन तू. किती उंचावर आलोय माहिती आहे का? निम्मा रस्त्यावरती आलोय आम्ही तरी आमचा जीत कायचा धाडस करून खाली गेलाय तो. याच्यामुळं फक्त कारण हाच योच हा, याच्यासारखा माणूस कुठंच ट्रेकला न्यावा नाही मी तर सांगतो. आणि हे पहिल्यांदा नाही खूप वेळा झालाय याचा. वैभव मग तुला काय बोलायचंय का? नाही बाबा. सॉरी बिरी काय माफी बिफी माफ करा. निर्लज्ज माणसांना कसलं काय तू गम पस्तावा. बघू शकतात तुम्ही गर्दी किती आहे चढायला. तर वरती गाडाव पब्लिक बघा किती आहे. इथे आंघोळी करतायत. इथपर्यंत आम्ही आलो, अजून थोडं बाकी आहे वरती चढायचं. वैभवचा मन वाटतं होतं आंघोळ करायचा, सारखा पाण्याकडेच बघतोय. गर्दी बघा, रविवार आहे म्हणून ही गर्दी आहे का नेहमी असते? आमचा तर फर्स्ट टाइम आहे या गडावरती. फुल ऑन पब्लिक. चला आपण वरती सुरू करू. आपल्याकडे कसे प्रत्येक डबक्यात म्हशी बसलेल्या असतात, तशी इथं माणसं बसलेत प्रत्येक डबक्यात आंघोळीला. चढता चढता थोडासा दम लागला, पण खूप दिवसानंतर ट्रेकिंगची मजा घेतोय, त्याच्यामुळं आतून एक्साइटमेंट जास्त होती. तर आपण फायनली वरती आलेलो आहे. आपण वरती चढतोय, बाकी पब्लिक खाली उतरते, कारण का आम्हाला यायलाच खूप लेट झालं आहे. बरीचशी पब्लिक पहाटे चढलेली असेल वरती. आपण 10ला सुरुवात केली, तरी 11:30 झालेत. अजून थोडा वेळ. ही आपली थकलेली गँग. कोण बोलले जिमला जाणारी माणसं आहेत? ए भाई, वन स्ट्रोक मध्ये आलोय. काय वन स्ट्रोक काय नाही. आता बोललो असतो मी, काय नाही, स्टॅमिना घालवलाय. कोणत्या गोष्टीने घालवलंय तुम्हाला पण माहिती आहे. वरती व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे वरती. खाली तिथं मंदिर आहे, आता मंदिराकडे जाऊ दर्शनाला. सुंदर असं पाण्याचं टाकं. हातपाय धुवू आणि दर्शनाला जाऊ. पण आपला व्हिडिओ गेला कुठं? अरे नुसता हरवतो गाईस, तिसऱ्यांदा हरवलाय. आमच्यापासून लांब राहतो, काय सांगू तुम्हाला. लपून मजा घेतो तो आमची. लांबून आमच्यावरच लक्ष ठेवून राहतो की कुठं जातात कुठं नाही.
आता आम्ही काय हरवणार आहे का? तो हरवणार आहे, तो एकटा आहे, आम्ही सोबत आहे. सांगा तुम्ही कमेंट मध्ये शिवाय सॉरी. हर हर महादेव. तर आपण हरिश्चंद्रच्या जो व्हायरल स्पॉट आहे तिथं चाललोय. गर्दी बघा. महादेव इथं सांगू. तर आता आम्ही चाललोय कोकणकडा बघायला. कोकणकडा फिरून आला का मग आम्ही मस्तपैकी मॅगी बनवणार. आम्ही नाही, वैभव बनवणार आमचा शेफ. मी शेफ नाही, तू शेफ. तर फायनली आपण कोकणकडे आलोय. तुम्हाला जर धुक्याची चादर बघायची असेल तर हरिश्चंद्रगडावर यायलाच लागेल. नाद करते आहे. कोकणकड्यावर धुकं एवढं आहे का खालचा व्ह्यू अख्खा ब्लॉक आहे. ज्या व्ह्यू साठी आपण आलेलो. अख्खीकडे धुक्याची चादर, एकदम धुकं. आपले पंटर. काय सुंदरसं कोकणकडा आपण तुम्हाला दाखवतोय. तुम्ही जर आल्यात या गडावरती कधी तर या, नक्की विजिट करा. या गडावर ट्रेक करणं म्हणजे एवढं कठीण नाही, सोपं आहे. पण
खूप काही बघण्यासारखं आहे हरिश्चंद्रगड. जसं शिवाचं मंदिर, कोकण कडा. हे बघा हा इथं एक खासियत आहे इथं कोकण कड्याची. कोणतीही गोष्ट भेटली का आपण ती रिटर्न येते. ते बघा आले आले. अरे यार मी दाखवतो थांबा तुम्हाला. काय ते तोडून आण ना. हे तर पडलंय बा. लांबूनच फेक. आता तर जबरदस्त अशी धुक्याची चादर पसरले. जे तिथं समोर दुकान आहेत ते पण असे ब्लर ब्लर दिसायला लागलेत. तर आता आम्ही चाललोय मॅगी बनवायला. तर फायनली आपली मॅगी बनवून झाली. तर आता घेतले खायला. खाण्यासाठीचे जुगाड बॉटल्या कापाला घेतल्यात. हे बघा डिश. वेस्ट टू बेस्ट काय. आता जाताना आम्ही सगळं क्लीन करून जाणार आहे. तुम्ही जरी आले तरी सगळं क्लीन करून जा. हा मेन मुद्दा असतो. निसर्गाला कधीच घाण नाही करायचा. याच्यासारखी माणसं असतात ते इथंच बॉटल सोडून देतात. ते बघा मॅगी मसाल्याचे पॅकेट. तर आता आम्ही मॅगी खातो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.